नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते पाहणार आहोत. हा कस्टमरचा मापाला दिलेला ब्लाऊज आहे आणि याच्यावरूनच आपण माप घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची उंची आहे त्याचं माप घेणार आहोत. त्यासाठी शोल्डरपासून सरळ खाली असा टेप पकडायचा पूर्ण उंचीपर्यंत. ब्लाऊजची उंची आहे 12. सेम त्याच पद्धतीने टेप पकडून आपण पाठीमागच्या गळ्याचं माप घेणार आहोत, जे की 8 इंच आहे. आता ब्लाऊजची समोरची बाजू आपल्याकडे करून घ्यायची. हुकपट्टीपासून ते मुंड्याच्या जिथे शिलाईचा जॉईंट येतो तिथपर्यंत टेप सरळ पकडायचा आणि किती अंतर येतं ते मोजायचं. इथे 8 इंच अंतर येतं आहे. 8 गुणिले 4 32, म्हणजे आपला ब्लाऊज 32 चेस्टचा आहे. तुम्ही या बाजूने सुद्धा मोजू शकता. दोन्ही बाजूला पण बघू शकता 8 इंचचं अंतर येत आहे. त्यानंतर आपण कमरघेर मोजून घेऊया. अशा पद्धतीने टेप पकडायचा आणि कमरघेर मोजून घ्यायचा आहे. कमरघेर 27 आलेला आहे. त्यानंतर आपण बाहीची लांबी बघणार आहोत. शोल्डरपासून जिथे बाहीचा जॉईंट येतो तिथून आपण बाहीची लांबी मोजणार आहे. 8.5 इंच आहे आणि दंडघेर 5 इंच, म्हणजेच पूर्ण आपला दंडघेराचा राऊंड 10 इंच आहे, त्याचा अर्ध 5 इंच. कस्टमरने बाहीची लांबी थोडी वाढवायला सांगितलेली, त्यामुळे मी जरा इथं बाही लांबी वाढवून घेते. पूर्ण उंची 12 अधिक 1 इंच बरोबर 13 इंच. पाठीमागच्या गळ्यात आपण काही मार्जिन नाही वाढवणार. छाती 32 आहे, तिचा चौथा भाग 8 अधिक 1.5 इंच, म्हणजे 9.5 इंचाची घडी येणार पेपरची आपली. बाही लांबी 9.5 अधिक अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे अर्धा इंच मार्जिन 10 इंच. दंडघेर 5 अधिक 1 6 इंच. नंतर आपण इथे शोल्डर, मुंढा, बाहीची रुंदी आणि कटोरी याचे माप टाकून घेतो आहे. तर शोल्डर असणार आहे 5 इंच, मुंढा 5.5 इंच, गळारुंदी 2 इंच आणि कटोरीसाठी जे मार्किंग आपण करणार आहे ते 5.25 इंचावरती करणार आहे.